हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता। तर मी खूप माझ्या मुलीचे फ्रॉक शिवलेले आहेत। तर म्हटलं आज आपण शेअर करूया की मुलीच्या फ्रॉकचे माप कसं घ्यायचं। बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही की माप घेऊन कुठे काय वाढवायचं असतं, त्याच्यामुळे फ्रॉकचं मेजरमेंट चुकतं। त्यामुळे मी तुम्हाला आज सांगते की फ्रॉकचं परफेक्ट माप कसं घ्यायचं। तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चला बघूया फ्रॉकचे माप कसे घ्यायचे। तर आपल्याला फ्रॉकची माप घेताना आपण काय काय मेजरमेंट करायला पाहिजे ते आधी मी तुम्हाला सांगते, जे मी एका कागदावरती लिहून घेतलेलं आहे। त्यातून मी तुम्हाला सांगणार आहे की कुठून काय वाढवायचं असतं। तर पहिलं आपल्याला घ्यायची आहे पूर्ण उंची। तर आपण आधी पूर्ण उंची घेऊया फ्रॉकची। हे जे शोल्डर असतं ना, तिकडे बघूया, इकडे माझ्याकडे हे बघा, हे जे शोल्डर असतं ना इथे, त्या शोल्डरवरच परफेक्ट आपली पट्टी आली पाहिजे मेजरमेंटची। आणि हे खाली आपल्याला जेवढी उंची पाहिजे तेवढी घ्यायची असते। मी माझ्या मुलीच्या फ्रॉकची गुडघ्याच्या खालीच उंची घेत असते। तर तिची उंची पूर्ण उंची आहे 20। तर आपण लिहून घेऊया पूर्ण उंची 20। त्याच्यानंतर शोल्डर मागे फिर बेटा, बरोबर इथे हे शोल्डरची जी पट्टी आहे, इथून जॉईंट जो असतो ना बाईचा, तिथपर्यंतच घ्यायचं असतं। तर हिचं शोल्डर आहे 10। पुढचा गळे आपण जास्त डीप घेत नसतो लहान मुलांचे। तर तिचा पुढचा गळा घेऊया 5। इकडे बघ ना तू, अशी 5। आणि गळा असा नाही मोजायचा कधी पण, असा तिरकस मोजायचा 5। मागचा गळा आपण घेऊया 4, कारण खाली आपण चेन अटॅच करतो किंवा इथून 2 इंचाचा कट देऊन आपण एक बटन लावतो, त्याच्यामुळे ते जास्त गळा होतोच तिथे। तर मागचा ठेवूया 4। मुंढा मोजताना तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा, असा वरती हात करायला सांगायचा आणि मग इथून असं इथे थोडासा सैल ठेवायचा। जर तुम्ही एकदम घट्ट घेतलं ना तर तिथे टाईट होईल आणि लहान मुलांना टाईट कपडे नको, मग ते खाज वगैरे येते, त्याच्यामुळे एकदम सैल ठेवायचा। आणि बघा हिचा मुंडा आहे 10। बाही उंची, आता आपल्याला घ्यायचं आहे बाहीची उंची। तर हिच्या या फ्रॉकची उंची लांब आहे। जर तुम्हाला लांब एवढी उंची घ्यायची असेल बाहीची, तर इथलं माप तुम्हाला मोजावं लागेल आणि इथलं दंडाचं माप मोजावं लागेल। आणि जर बाही छोटी घ्यायची असेल, ही आयती फ्रॉक, आईचं थोडं शोल्डर खाली उतरतं, बघा हिची बाही मी जर 2च घेईल, आपण लहान मुलांची बाही काही जास्त मोठी घेत नाही, तर 2 घेऊन मग दंड घेर आहे 8। बाहीची उंची 2 आणि दंड घेर 8। आता हे सगळे आपण मेजरमेंट लिहून घेतलेले आहेत मुलीच्या फ्रॉकचे। त्याच्यानंतर आपली पहिला आहे काय, पूर्ण उंची। तर पूर्ण उंचीमध्ये तुम्ही जेव्हा कपड्यावरती कटिंग करता, तेव्हा पूर्ण उंचीमध्ये तुम्हाला 1 इंच किंवा 1.5 इंच वाढवायचं आहे। तर तुम्ही इथे 21 करू शकता। नंतर शोल्डर मधून तुम्हाला शोल्डरचा हाफ घ्यायचा आहे। गळा वगैरे सगळं सेम असतं। मुंड्याचा हाफ 5, बाही उंची दंड 8। अशी सगळी तुम्हाला कटिंग करून घ्यायची आहे। तुम्ही जेव्हा पूर्ण उंची घेता तेव्हा फ्रॉकची आपण वरचा भाग आधी कट करत असतो एवढा,
आणि मग खालचा जो अंब्रेलाचा घेर किंवा फ्रॉकचा घेर असतो तो आपण कट करत असतो. त्याच्यामुळे पूर्ण उंची आपण मोजलेली असते आणि ही एवढी उंची आपण पूर्ण उंचीमधून वजा करायची असते. वरती बघ, हे बघा हिची पूर्ण उंची हे आहे 9 वरचं. मग आपण हिची पूर्ण उंची होती 20, तर मग त्यातून 9 मायनस करायचे. 9 मायनस केल्यावर किती होतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 उरतात आणि 11 मध्ये आपण 1 इंच खालचा घेर घेताना वाढवायचं, कारण आपण खालून पट्टी वगैरे खालून वाढत असतो, त्याच्यामुळे 1 इंच वाढवायचं म्हणजे 12. खालचा घेर 12 वरचं 9 असं मायनस करून तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची आहे फ्रॉक शिवताना. आणि फिटिंगसाठी तुम्हाला 1.5 इंच किंवा 2 इंच ठेवायचे आहे कटिंग कराल तेव्हा. तर अशा प्रकारे तुम्ही फ्रॉकचं मेजरमेंट घेऊन फ्रॉक शिवू शकता आणि एकदम परफेक्ट पद्धतीने ती फ्रॉक मुलीला बसते. कुठूनही लूज होत नाही किंवा कुठूनही टाईट होत नाही. हे मुंड्याचं माप जेव्हा आपण इथलं घेतो ना, तेव्हा हात असा खाली नाही ठेवायचा, असा वर ठेवायचा. त्याने काय होतं, मुंड्याचा पूर्ण हा जो सैल पण आहे ना तो आपण मोजू शकतो. जर असा खाली ठेवला आणि मुंडा आपण एवढा घेतला मग तो टाईट होतो आणि मग बाळ जेव्हा हातवर करेल तेव्हा ते त्याला इथं टाईट होतं. त्याच्यामुळे ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे तुम्ही फ्रॉकची कटिंग करू शकता, मेजरमेंट घेऊ शकता आणि कटिंग करू शकता. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की फ्रॉकची कटिंग कशी करायची. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठले व्हिडिओ जर तुम्हाला हवी असेल कुठल्या विषयावर तेही तुम्ही सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ बघण्यासाठी. धन्यवाद.